पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या पाहू शकाल. एकदम मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे. शेळ्या सुद्धा एकदम क्वालिटीमध्ये आहेत. मालाची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल आणि इकडच्या शेळ्या तुम्ही पाहू शकाल एकदम फुल साईज मध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा. सगळ्या पोटामध्ये माल आलेला आहे पाहू शकाल. तर इकडे तुम्ही बोकड पाहू शकाल. मोठे मोठे बोकड सुद्धा परत यायला सुरुवात झालेली आहे आता. तर पाहू शकाल आजच्या बाजारातल्या मेंढ्या बघा, भरपूर मोठे आवक आहे. तर कटिंगचा जो माल आहे तो सुद्धा आता भरपूर मोठ्या प्रमाणात आवक होती. तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल बाजारामध्ये आज कडकनाथच्या कोंबड्या विक्रीसाठी आलेल्या आहे. कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. तर मित्रांनो आज चाकण बकरी बाजारामध्ये झालेली आवक तुम्ही पाहू शकाल. गावरान आणि उस्मानाबादी शेळ्यांची जी आवक आहे, पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या पाहू शकाल. एकदम मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे. शेळ्या सुद्धा एकदम क्वालिटीमध्ये आहेत. मालाची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल आणि इकडच्या शेळ्या तुम्ही पाहू शकाल एकदम फुल साईज मध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा. सगळ्या पाहू शकाल. तर दादा आहेत. दादा आज कोणत्या शेळ्या आहेत आपल्याकडे? आज उस्मानाबादी सगळ्या उस्मानाबादी. आणि आता गाभण आहे का पिल्ला? गाभण आहे, काय पिल्लावाले. ओके. कितव्या त्याच्या शेळ्या? दुसऱ्या तिसऱ्या. ओके. आता या 4 पकडल्या त्या कशा आहेत? त्या गाभ नाही, चारही गाभण आहेत. चारी गाभ. ती सरांच्या हातात आहे. तिची काय किंमत होईल? तिची का 31,000 आहे सांगायला. 31,000. आणि कितव्या त्याची आहे ती? तिसरं येत असेल तिचं. तिसरे आहेत. ओके. ही शेजारची? तिचं बी तिसरं येत असेल. तिचं 28 सांगायला. 28. आणि जोडीचे काय होते या जोडीत सांगायला 6,000 आहे. ओके. तर पाहू दुसरी ती पाटी, दुसऱ्या आहे ती. दोन्हीच्या दोन्ही एकदम क्वालिटी मध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. जर आपल्याला कोणाला शेळी पालन करायचं असेल आणि क्वालिटी मध्ये शेळ्या हव्या असतील तर चाकण मार्केट मध्ये पाहू शकाल. अशा प्रकारे एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या येतात ते. दुसऱ्या बी गाभण आहे. ओके. आणि यांची सरासरी काय दर होता त्यात? यांचं 18 पासून 25 पर्यंत. 18 पासून 25 पर्यंत. ओके. आता ही इकडे 3 पिल्लावाले ते आपलीच आहे ना? आपलीच आहे. ओके. हिचे काय होतील? तिचे सांगायला 30,000 आहे. 30,000. हा. तर उस्मानाबादी शेळ्यांमध्ये ज्या मोठ्या मापाच्या बॉडी स्ट्रक्चर राहतं मित्रांनो, त्या शेळ्यांना 3 करडं होतात ते पाहू शकाल. एकदम क्वालिटी मध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या राहतात. या 3 करडं होतात ते. हिच्यामध्ये काही कमी जास्त होते? हा, होईल ना. होतील ना? हा. खाली काय पाठ बोकड आहे? 2 पाटी 1 बोकड आहे. ओके. 2 पाटी 1 बोकड आहे पाहू शकाल. पिल्लांनी दूध पिऊ नये म्हणून ते बांधून ठेवतात ते. आणि हा तोतापरीचा बोकड आहे ना? हा, तोतापुरीचा बोकड. ओके. त्याची काय सांगताय? त्याची 20,000 आहे सांगायला. ओके. सांगायला 20,000 रुपये. 15 15.5 मागतात त्याला. दात लावलेले आहे? नाही, आदत आहे. आदत मध्ये. तर पाहू शकाल आजच्या बाजारामध्ये अशा प्रकारे आज शेळ्या आलेल्या आहेत. जर आपल्याला कोणाला शेळ्या खरेदी करायच्या तर नक्की एकदा चाकण बाजारामध्ये भेट द्या. तर इकडे तुम्ही करडं पाहू शकाल. ही सगळी करडं शेळ्यांसोबत येतात ते. जे आता आपण शेळ्या पाहिल्या ते शेळ्यांची जी सगळी करडं राहतात ते बघा. इकडे पण आहेत. ही सगळी त्या आपण ज्या शेळ्या पाहिल्या ते शेळ्यांचीच करडं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकाल उस्मानाबादी आणि इकडे 1-2 काटेवाडी शेळी सुद्धा आज बाजारात आलेली विक्रीसाठी. काटेवाडी शेळीची जी कास आहे ती भरपूर मोठी राहते. साधारणतः चाकण मार्केटमध्ये या शेळ्यांची जी किंमत आहे ती 20,000 रुपयापासून पुढे सुरुवात होते. पाहू शकाल. मोठीचे काय सांगताय? मोठे शेळी हा 32,000. ओके. गाभण आहे ना? ओके. तर पाहू शकाल 20,000 रुपयापासून पुढे या शेळ्या असतात ते काठेवाडीमध्ये. आणि इथे पण सेम का किती? 35.
पाहू शकाल 30, 32, 35,000 रुपये अशी किंमत होती. ओके. बॉडी स्ट्रक्चरला या शेळ्या भरपूर मोठ्या राहतात. ते दुधाला सुद्धा 2-2.5 लिटर दूध देतात या शेळ्या. तर अशा प्रकारे या काठेवाडी शेळ्या असतात ते. आणि इकडे सुद्धा तुम्ही पिल्लं पाहू शकाल. तर अशा प्रकारे आजच्या या बाजारामध्ये या पाळीव शेळ्यांची आवक झालेली आहे. बघू शकाल, इकडे पाहू शकाल या पिल्लावाल्या शेळ्या. 2-2 पिल्लावाल्या पण शेळ्या आहेत. एक पिल्लावाली शेळी आहे. तर अशा प्रकारे या शेळ्या आजच्या बाजारामध्ये पाळीव शेळ्या आलेल्या आहेत. आपल्याला जर कोणाला पाळीव शेळ्यांमध्ये काम करायचं असेल तर चाकण बकरी बाजारामध्ये गेट नंबर 2च्या उजव्या बाजूला या पाळीव शेळ्या असतात. एकदा नक्की भेट द्या. तर इकडे तुम्ही पाहू शकाल कोटामध्ये माल आलेला आहे बघा. और शूट करणे ना. हा कोटामध्ये माल आलेला आहे बघा, पाहू शकाल. दादा काय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे आता आहे ना तोतापुरी हे कोट आणलेले आहे आणि गुजरी शिरोई आणलेले. ओके. आता पुढच्या हप्त्यात आहे ना आपला सोजरचा लॉट येणार आहे. ओके. आणि तोतापुरी येणार आहे. ओके. आता साधारणतः हे हा जो माल आणलेला आहे किती वय असेल यांचं? हे 5-5.5 महिन्याचे बकरे आहे. 5-5.5 महिन्याचे. ओके. आणि पाठबोकड मिक्स कसे आहे? पाठबोकड दोन्ही मिक्स आहे. ओके. साधारणतः काय किंमत होते आज? हे 7-7.5 रुपयांनी देऊ राहिला. ओके. आता समजा हे लाल वाले हा याची काय होईल? ही 7.5 रुपयांनी. 7.5. आणि ती ब्लॅक वाली पाट आहे का बोकड आहे? ही मोठी पाट आहे, 1 वर्षाची पाट आहे ती. ओके. तिचे काय होतील? त्याचे 8-8.5 रुपये देऊन टाकू. 8-8.5. ओके. कानाची लेन बिन पातीची पाटची पाहू शकाल. ही गुजरीची शेजारची. हो. तिचे काय होतील? याचे 7,000 रुपये. 7,000. ओके. म्हणजे सरासरी एक 5,000 रुपयापासून पुढे दर होता ते. 5,000च्या पुढे. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे माल आलेला आहे. आणि जर कुणाला माल लागला तर मिळेल ना? जर कोणाला माल लागला तर आपला अनामगोट फार्म म्हणून ममदापूरला गाव आहे, श्रीरामपूर पाशी. ओके. संपर्क करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9762376198. ओके. तुम्हाला जे पण माल लागला कोटा, तोतापुरी, बिटल, गुजरी, शिरोई सगळा माल भेटेल. आता हे बरेच जण बकरीसाठी बोकड पालन करतात. हा. जर त्यांना जास्त माल हवा असेल तरी मिळून जाईल? भेटून जाईल. तिथून ट्रान्सपोर्ट आपण फ्री देऊन टाकू त्यांना. आपल्या फार्मवर आले ना तर ट्रान्सपोर्ट फ्री देऊन टाकू. फक्त डिझेल टाकायचं गाडीत. ओके. त्यांचं पुढे घर असू द्या, आपण गाडी पाठवून देऊ. ट्रान्सपोर्ट फ्री राहील आपला. फक्त डिझेल वर गाडी पाठवून. ओके. आणि कोणता माल राहील? कोटा राहील, तोतापुरी राहील. तुम्ही फक्त जे माल लागू राहिला ते 1-2-3 दिवस अगोदर मला कॉल करा. ते माल मी आणून देऊ शकता. मिळून जाईल. फार्मवर भेटून जाईल. ओके. परत एकदा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9762376198. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. मालाची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकाल बाजारामध्ये आज कडकनाथच्या कोंबड्या विक्रीसाठी आलेल्या आहे. कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. पूर्ण कडकनाथ. दादा कुठून आले? भोसरीवरून आलो. ओके. आता कोंबड्या विक्रीसाठी आणल्या. कोणत्या आहेत या? कडकनाथ कोंबडे. ओके. अंड्यावर आहे कसे आहे? अंड्यावर आहेत. ओके. काय किंमत सांगताय? 600 रुपये सांगितले. 600 रुपये. ओके. जर कुणाला लागल्या तर भेटतील का? भेटेल ना. आपला मोबाईल नंबर सांगा. 8975711723. ओके. आणि लोकेशन? भोसरी. ओके. याच्या व्यतिरिक्त काय काय आपल्याकडे? याच्या व्यतिरिक्त आपलं व्हाईट पॅकिंग डक आहे, गावरान कोंबडे आहेत, टर्की आहे, गावरान अंडी आहेत. ओके. आणि भोसरीचं लोकेशन? भोसरी लोकेशन. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांनी एकदा नक्की कॉल करा. बाकी तुम्ही इकडे गावरांचा माल पाहू शकाल. पाठबोकड मिक्स आहेत आणि भरपूर मोठी आवक झालेली आहे. आता बकरी नंतर सुद्धा आता बाजारामध्ये चांगली आवक चालू आहे. माल पाहू शकाल. मालाची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. खास करून पाळीव शेळ्यांची जी आवक आहे ती चांगली होते. तर इकडे तुम्ही बोकड पाहू शकाल. मोठे मोठे बोकड सुद्धा परत यायला सुरुवात झालेली आहे.
मध्ये 1-2 बाजारात मोठे बोकड नव्हते, पण आता परत सुरुवात झालेली आहे. इकडं बोर मध्ये बघा काय किंमत सांगता याची? 25,000. ओके. आणि किती दातावर आहे? 6 दाताच आहे. 6 दात झालेलं आहे. हो, एकच आहे का अजून आहे? एकच आहे. एकच आहे. काय मागणी वगैरे? याची 20,000 मागितलंय. ओके. बोर मध्ये बघा 6 दात पूर्ण झालेलं आहे. 8 दात. ठीक आहे. कुठून आले होते? आम्ही संगमनेरची. संगमनेर. ओके. ठीक. ओके. तर इकडे तुम्ही पाहू शकाल मेंढ्यांची जी आवक आहे ती आज भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तर पाहू शकाल आजच्या बाजारातल्या मेंढ्या बघा भरपूर मोठ्या आवक आहे. पाहू शकाल आज मेंढ्यांचे जे दर आहेत साधारणतः 5,000 रुपयापासून पुढे 20-25,000 रुपयापर्यंत दर होतात. ते जशी मेंढी तसे दर होतात. ते इकडे तुम्ही पाहू शकाल या ज्या मेंढ्या पाहतो आपण या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांतून आणि महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून सुद्धा हा माल येत असतोय. पाहू शकाल. आणि इकडं पूर्ण ग्रुपवर विक्री होते, जसं की 10-12 मेंढ्यांचा ग्रुप केलेला असतो आणि पूर्ण ग्रुपचीच एका वेळेस विक्री होत असते. पाहू शकाल. तर अशा प्रकारे ही मेंढ्यांची आजची जी आवक आहे ती बाजारामध्ये झालेली आहे बघा. तर कटिंगचा जो माल आहे तो सुद्धा आता भरपूर मोठ्या प्रमाणात आवक होती. ए मामा कसा आहेस रे तू? चलो खरीदी करो पाहू शकाल सगळा कटिंगचा माल आहे इकडेचा. आता या मालामध्ये पण तुम्ही पाहू शकाल इकडं पोटामध्ये येत बघा. शोधून शोधून जर माल घेतला तर याच्यामध्ये सुद्धा चांगला माल मिळून जातो. गावरांबरोबरच जातवान सुद्धा असतं. ते जातवान माल सुद्धा विक्रीसाठी असतो. पाहू शकाल. आणि खरेदी होताना तुम्ही पाहू शकाल पूर्ण पट्टीच खरेदी होते. अशा प्रकारे ते जे घेऊन चालले ते पूर्ण खरेदी झालेलं आहे बघा. माल वन टाइम एका वेळेसच एवढा माल खरेदी होतोय.
आले आले हो ओके ओके पाहू शकता. आला का तू काय आलो आलो बाकी काय